कालचा 9 ऑगस्ट झाला, सगळ्यांचा जोश होता, सगळ्यांचाच होश होता, परंतु मुंबईमध्ये आमची व्यथा मांडायची आहे. आम्हाला साहेबांपर्यंत सांगायचंय की आजही तुम्ही केलेलं काम, सुरू केलेलं रोपटं कुठेतरी हिरमुसरायला लागलेलं आहे. त्याला कुठेतरी आजही आम्ही अन्न पाणी याच्यासाठी वंचित आहे. साहेब, राशन पोचत नाहीये आणि म्हणून आजही आम्ही कुपोषित आहेत. एकीकडे एअरलिफ्ट होत आहेत, दुसरीकडे आम्ही झोडीत आहोत. आजही आमचा पाय खड्ड्यात जातोय, आजही आम्हाला मरणच्या कडा आम्हाला सहन करावं लागतात. आजही पीएससी उभी आहे, परंतु आमचे माता होम डिलिव्हरी होते, रस्त्यात डिलिव्हरी होते. आजही आमच्याकडे बेरोजगारी वाढली आहे. आजही आमच्या आश्रमशाळांमध्ये शिक्षण मिळत नाहीये. कुठेतरी काळा बाजार चाललेला आहे आणि याचा कोणीतरी वाली असला पाहिजे. आज आमच्या वेदनांना कुठेतरी फुंकर घालणारा कोणी असला पाहिजे. साहेब, आज संपूर्ण महाराष्ट्र तुमच्याकडे आशेने बघतोय आणि म्हणून आज संपूर्ण भागातनं आदिवासी आलेला आहे. काल थकला असेल, थांबला असेल, परंतु त्याला लक्षात आलेलं आहे की आतापर्यंत ज्यांनी जी आश्वासनं दिलेली आहेत, ज्यांनी जी आमच्या संस्कृतीला कीड लावलेली आहे, ती थांबवण्याची वेळ आणि त्याच्यावर योग्य उपचार करणारं कोणी असेल तर या देशाला तारणहार असलेला आमचा हा फक्त शरद पवार साहेब आहेत. म्हणून हे लोक तुमच्यापर्यंत आशा घेऊन आलेली आहेत.